सुदृढ लोकशाहीसाठी राजकीय लोकशाहीप्रमाणेच सामाजिक लोकशाही टिकवणे हे देखील आवश्यक आहे। म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या मंत्रिमंडळात महिला, दलित, आदिवासी, ओबीसी, मराठा, ब्राह्मण अशा प्रत्येक घटकाला संधी देऊन सामाजिक उन्नती म्हणजेच सोशल अपलिफ्टमेंटच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल उचललंय, ज्याची सुरुवात दलित समाजासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष योजना, ओबीसी समाजासाठी महत्त्वाचे निर्णय, मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाअंतर्गत अनेक उपक्रम, महाराजा सयाजीराव गायकवाड परदेशी शिष्यवृत्ती योजना, प्रत्येक मुलीसाठी संपूर्ण फी माफी, जास्तीत जास्त महिला उद्योजिका घडविण्यास प्रोत्साहन, एक न अनेक गोष्टी देवेंद्रजींनी करून ठेवल्यात। संविधानिक मूल्यांना बळ देण्याच्या दृष्टीने छोट्यातल्या छोट्या घटकास न्याय हे तत्व देवेंद्रजींनी काटेकोरपणे पाळलंय। एकीकडे काही नेते जिसकी जितनी आबादी उसकी उतनी हिस्सेदारी असे म्हणत संविधानाच्या मूळ तत्वांना हरताळ फासून देशात जातीयवादी विष पसरवू पाहतायत, तर दुसरीकडे समाजातील प्रत्येक घटकास विकासाची समान संधी देत देवेंद्रजी महाराष्ट्र घडवतायत। त्यामुळे सबका साथ, सबका विश्वास और सभी का प्रयास या ब्रीदवाक्याप्रमाणे आज माझा महाराष्ट्र घडतोय।